तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतातील पिकाला पाणी देण्याच्या उद्देशाने गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 6 जुलै रोजी समोर आली आहे। स्वप्नील रघुनंदन आमले वय 37 वर्ष असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे पिंपळगाव काळे आणि माळेगाव बाजार परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी असलेले स्वप्नील आमले हे आज 6 जुलै रोजी सकाळी तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार शिवारातील आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते। दरम्यान शेतातील मोटर पंप सुरू करण्यासाठी ते मीटर पेटीजवळ गेले असता त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला। या दुर्घटनेत स्वप्नील यांचा जागीच मृत्यू झाला। परिसरात कोणालाही कोणतीही अडचण असो त्यांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे। त्यांच्या अशा अचानक आणि अकाली जाण्याने पिंपळगाव काळे परिसरामध्ये शोककळा पसरली असून सर्वांनीच या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे। स्वप्नील यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई आहे। स्वप्नील आमले हे कुटुंबाचा आधार होते। या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे।